गेल्या काही दिवसांपासून अजितदादांनी केलेल्या काही वक्तव्यांवरून अनेक प्रश्न उपस्थित झालेत। पवार आजही दैवत पासून ते काकांना विश्वासात घ्या इथपर्यंतच्या अजितदादांच्या वक्तव्यांचा नेमका अर्थ काय, अशा चर्चा आता सुरू झाल्यात। पाहूयात एक रिपोर्ट। कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही 3 वक्तव्य 10-15 दिवसांमधली आहेत आणि यातील काही वक्तव्यांमध्ये अजितदादांनी आधी वक्तव्य केलं आणि त्यानंतर हसण्यावारी नेलं आणि साहजिकच त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा देखील पिकला। मात्र अजित पवारांच्या या वक्तव्यांवरून नेमका काय अर्थ काढायचा, दादांना काही सुचवायचं तर नाही ना, असे अनेक प्रश्न उभे राहिलेत। अजित पवार बारामतीच्या बोरकरवाडीमध्ये पाण्याचं पूजन करण्यासाठी पोहोचले होते। यावेळी एका रस्त्याच्या मुद्द्यावर बोलताना दादांनी काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं असं म्हटलं, तर लगेच मोठ्या शिताफीनं त्यांनी हे वक्तव्य सावरूनही घेतलं। कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा। आम्ही घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। परंतु कुठेतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं, म्हणून आपण त्या ठिकाणी केलं। काका कुतवळ, मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यात सहकार्य करा। मी बीडीओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय। काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। म्हणजे काका कुतवळांना, नाहीतर लगेच दादा घसरले, कुणावर घसरलेलो नाही। रायगडावर झालेल्या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी साताऱ्यामधल्या बैठकीला हजेरी लावली। साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या या बैठकीमध्ये शरद पवार सुद्धा होते। दोन्ही नेते या बैठकीमध्ये अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसून आले। यावेळेला दोघांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक उत्पन्न खर्चावर झालेली चर्चा सध्या चर्चेचा विषय बनली आहे। दादा मी तो स्टेबल असून दाखवतो 67,81,09,019 67,91,81,00,000 हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे 31 मार्च 25 अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे। शिल्लक एका वर्षातली वाढ आहे, म्हणजे मागचे दोन्ही आकडे वाढ 23-24 मध्ये 766 कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होतं, ठेवी होत्या। 10 एप्रिलला दादांचे धाकटे पुत्र जय पवारांचा साखरपुडा पार पडला आणि यावेळीच संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं। यात साखरपुड्याला आलेल्या काका शरद पवारांना रिसीव्ह करण्यासाठी गेलेल्या अजित पवारांचा व्हिडिओ देखील चर्चेचा विषय ठरला होता। समोर आलेली ही दृश्य आणि अजित पवारांच्या वक्तव्यांवरून जवळीक वाढत आहे का, किंवा मग पुढचा वारसदार मीच आहे हे दाखवत अजित पवार शरद पवारांच्या जवळच्या नेत्यांवर नैतिक दबाव टाकत आहेत का, असा सवाल उपस्थित होतोय। संतोष नलावडेंसह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।